सामनावीरचा किताब दिला जातोय. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे मात्र जोडले गेलेत दत्तात्रय म्हात्रे सर. ओव्हर टू. चला गोलंदाजी मार्कवर चेतन फ्रंटलाईन सीमर आपण पाहू शकताय. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून संदीप बावडेकर स्ट्रायकर बॅट्समन अर्जुन नॉन स्ट्रायकरला पहिला बॉल टाकण्यासाठी चेतन सज्ज. संदीपचा पहिलाच बॉल अगदी खोला टोक क्रशर बॉल टाकण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय आणि एक सिंगल स्कोर कार्डवर ऍड होईल. एका धावेनं धावफलकाचा श्री गणेश झालाय. अतिशय सुंदर देखणी स्पर्धा. प्रत्येकाला स्वप्नवत वाटावी अशा प्रकारची ही स्पर्धा पाटण तालुका प्रीमियर लीगची रंगत असताना टॉस जिंकल्यानंतर कलावती फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संदीप साठी हा बॉल. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये अगदी नटराज स्टाईलने बॉलला फेकून दिलं. तोपर्यंत क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत डिक्लेअर झोनचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणखीन एक सिंगल धाव स्कोर कार्डवर ऍड होईल. तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिलंय. मॅन ऑफ द सिरीज बायकर मॅन कोण ठरेल या PTPL. दोन धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. पुन्हा एकदा बॉल खोलवर टप्प्यावर टाकलेला व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र एक सिंगल झाली आणि सिंगलने इथे स्ट्राइक रोटेट झाली. 3 धावा स्कोर कार्डवर. जिजा टायगर आणि निनाद देवी स्पोर्ट्स ही मॅच नंतर होणार आहे, लक्षात घ्या. जिजा टायगर्स आणि निनाद देवी स्पोर्ट्स ही मॅच नंतर होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला टीम ओनरला सूचना आहे की ही मॅच नंतर होणार आहे. चेतन गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र बॉलला उचलून दिलाय, फेकून दिलाय. बॉल मिड विकेटच्या झोन मध्ये. टाटा बाय बाय. ह्यूज हिट, मॅक्सिमम षटकार. हा षटकार आता ठोकला. आपल्या ताकदीचा परिचय करून दिलाय बॅट्समन अर्जुनने. ज्या पद्धतीनं बॉलला फेकून दिलाय, लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन. संध्याकाळचं सत्र आहे परंतु आकाशामध्ये तारे देखील दाखवण्याचा प्रयत्न या षटकाराच्या माध्यमातून अर्जुन करतोय. ही जोडी अतिशय महत्वपूर्ण असेल आणि या जोडीने मागच्या मॅच मध्ये देखील अतिशय सुंदर कामगिरी आपल्या टीम साठी केली होती. तीच जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आयकॉन प्लेअर संदीप बावडेकर आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन गोलंदाजी मार्कवर, ज्याच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला आणि 9 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेनं इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी त्यांच्याकडून जरूर झाली. तदनंतर कोणत्याही प्रकारची धाव मात्र घेण्याचं धाडस या दोन्ही खेळाडूंनी केलेलं नाही आणि पहिलं षटक आहे मार्गस्थ. इथे मात्र फटका चांगला, लाजवाब आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. व्ही शेप मध्ये बॉल सीमारेषा पार. षटकार. जे संघ आहेत, संघ मालक आहेत, आजच्या दिवसाचे लॉट्स पूर्ण केले जाणार आहेत. त्यामुळे कोणीही जाऊ नका, मैदान सोडून कोणीही जाऊ नका. या षटकारानंतर आपण पाहू शकता 15 पर्यंत धावसंख्या गेली. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलंय. एकीकडे मेन इन येलो, दुसरीकडे मेन इन ग्रीन. कोणावर हवी ठरेल आपण पाहावं लागेल. परंतु ज्या पद्धतीचं मागच्या मॅच मध्ये जिजा टायगर या संघानं आक्रमक कामगिरी केली होती आणि आता त्यांच्या अगेन्स्ट आपण श्री रेणुका देवी स्पोर्ट्स ही टीम आपण पाहतोय. 15 धावा कुठून काढल्यात आणि जमेची गोष्ट आहे, एकही प्रकारचा आतापर्यंत विकेट नाही. त्यामुळे चांगल्या स्थितीमध्ये आपण सध्या पाहतोय. कलावती 11 ही टीम प्रेक्षकांची भरपूर मांदियाळी आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. घरबसल्या MTC लाईव्हच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील आणखी अनेक आमचे क्रीडादर्शक
या स्पर्धेचा आनंद घेतात. फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग होता. यष्टीरक्षकाने स्ट्रॉंग अपील केली. पंच अगदी यष्टीरक्षकाच्या जवळ जातात. ते थोडीशी शहानिशा करतील तोपर्यंत आपण पाहिलं तर स्ट्रॉंग अपील केली. पंचाच्या निर्णयावर आपण थांबलोत. पंच आपल्यापर्यंत येतील आणि तदनंतर मात्र शहानिशा करतील. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, दूध का दूध पाणी का पाणी, योग्य निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. परंतु तोपर्यंत यष्टीरक्षकाची कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने ज्या स्पीडने बॉलला पकडलंय आणि तसाच बॉल अगदी स्टंपला हिट केलाय, तिथे पाहिलं तर कौतुक करावं लागेल. परंतु दोन्ही खेळाडू सध्या प्रतीक्षेत आहेत. काय घडतंय या मॅच मध्ये. अर्जुन आणि संदीप बावडेकर ही मजबूत जोडी आहे. कलावती 11 या टीमचे आयकॉन प्लेयर आपण पाहतोय संदीप बावडेकर आणि त्याच्या जोडीला आपण अर्जुन यांना पाहतोय. तीन बॉल फेस केलेत आतापर्यंत. अर्जुनने 12 धावा ठोकून काढल्यात आणि संदीप बावडेकर 3 मध्ये आतापर्यंत 2 धावा त्यांनी काढल्यात. फ्लड लाईटचा प्रकाश देखील पहा. स्वप्न होतं पाटण तालुक्याच्या अशा प्रकारची एखादी स्पर्धा आपण रजनी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आणावी आणि प्रेक्षकांचं स्वप्न हे अगदी सत्यामध्ये उतरवलं आणि त्यासाठी भरपूर मेहनत या कमिटीने घेतली. अथक परिश्रम हाच खरा यशाचा मूलमंत्र असतो आणि ज्या पद्धतीचं परिश्रम पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचं राहिले ते कौतुकास्पद आहे. प्रतीक्षा करतात दोन्ही बॅट्समन. काय घडले या मॅच मध्ये. MTC लाईव्ह तुमच्यापर्यंत अगदी सुरेख चित्रण आणि बॅट्समन नॉट आउट डिसिजन आपल्यापर्यंत आलाय. बॅट्समन नॉट आउट आहेत. संघ मालकाच्या जीव अगदी भांड्यात पडला आणि तुम्ही पहा अगदी क्लोज तुम्हाला प्रक्षेपण दाखवलं जाते. कशा पद्धतीनं कौतुक करावं लागेल यष्टीरक्षकाचं. परंतु अगदी त्या ठिकाणी बॅट्समन अगदी सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेझेन्स ऑफ माइंड देखील त्याचं खूप चांगलं आपल्याला बॅट्समनचं पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकाची समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून झाल्यानंतर 15 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर ओमकार सज्ज राहिलेत. 1.1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय. ओमकार तयार. गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. यावेळी मात्र फटका फसलाय. बॅटची कडा. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. 3 जण आलेत. एकाने झेल पकडलाय. जल्लोष होतोय. संदीप बावडेकर या संघाचा आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढाई. एका आयकॉनने दुसऱ्या आयकॉनला चले जाऊचा इशारा दिलाय. स्वतःवर नाराज आहे, हताश आहे संदीप बावडेकर. फटका मारायचा होतोय कुठे आणि गेलाय. आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉट कव्हरला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहा MTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी इथे पहा मारायचा होता, फ्लिक करायचा होता, परंतु कुठेतरी बॅटच्या कडेला बॉल लागला आणि भरपूर वेळ हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि कॅप्टनने आयकॉन प्लेयरने शैलेश काळेने हा झेल मात्र टिपला गेलाय. संदीप बावडेकर मैदानाच्या बाहेर गेलेत. आता त्यांची जबाबदारी भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. किरण. मागच्या मॅच मध्ये देखील किरणने ज्या पद्धतीची अफलातून इनिंग साकारली होती, 2 बॉलवर 2 चौकार ठोकत जिजा टायगर या संघाला नामोहरण केलं होतं, तो किरण आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. भरपूर अपेक्षा त्या किरणवर देखील असतील. सचिन देसाई आणि श्रीकांत कदम यांच्याकडून ओमकार साठी हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. पंचांचा इशारा आलाय. एक सिंगल मात्र स्कोर कार्डवर ऍड होईल. संदीप बावडेकरची विकेट गेल्यानंतर थोडंसं प्रेशर कलावती 11 या टीम वर जाणवायला लागेल की काय, परंतु कधी कधी बंधनाला झुगारून देखील तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. आयुष्यामध्ये तुमच्या काटे टाकले जातील, परंतु रुतणारे काटे हे पायाचा वेग वाढवत असतात, हे देखील लक्षात घ्यावं लागेल. यावेळी मात्र बॅकफुटला गेलेत. पॉइंटच्या दिशेनं बॉलला पाठवून दिलंय. बॉल सीमारेषा पार फरार. पंचांचा इशारा येतोय. धावा मिळतील 4. चौकार. ही किरणची खासियत आहे अक्षय.
ओ किरणसाठी हा बॉल टक कसा आवाज बॅट मधून आलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु तिथे क्षेत्ररक्षक त्याच्याकडून झेल ड्रॉप झालाय. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढल्या गेल्यात. चुका चुका ह्या चुका तुमच्या पथ्यावर पडू शकतील. अशा क्रुशियल मॅच मध्ये या प्लॅटफॉर्मवर तुम्ही चुका करू शकत नाही, परंतु फ्लड लाईटचा कदाचित त्रास होत असेल आणि त्याचमुळे की ह्या चुका सध्या घडताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉल वरती गेल्यानंतर कदाचित दिसला नसावा. इथे पहा ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा तयार ओमकार किरणसाठी. ओ यावेळी मात्र भन्नाट वेगाने पूर्णपणे बीट केले. टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झाला. यष्टिरक्षकाने आपले काम केलंय, तोपर्यंत आला एक डॉट बॉल. आणि अशा डॉट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये आता सध्या श्री रेणुका देवी स्पोर्ट्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. या संघाचा आयकॉन आता त्याच्या हातामध्ये बॉल गेलाय. शैलेश काळे भरपूर मोठे नाव आहे पाटण तालुक्यातल्या. मनगटात भरपूर ताकद आहे. षटकारांची आतषबाजी शैलेश काळेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि आयकॉन मला का बरं निवडलं गेलंय, ॲज अ गोलंदाज, ॲज अ बॅट्समन भरपूर चांगली भूमिका सातत्याने या खेळाडूनं पूर्ण केलेली आहे आणि यशस्वीरित्या केलेली आहे, म्हणून त्याला आयकॉन म्हणून आज वर्णी लागलेली आहे. आणि त्याच्या समोर आपण पाहिलं तर आता बॅट्समन अर्जुन आहे, ज्याने 3 बॉल फेस करत आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत पहिल्या ओव्हर मध्ये, जिथे चेतन गोलंदाजी मार्कवर होता. आता आपण पाहतोय शैलेश काळे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या बॉलवर आक्रमण केलंय, पहिल्याच बॉलला फेकून दिलंय मिड विकेट. काऊ कॉर्नरच्या मधून बॉल सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत षटकार, ब्युटिफुल षटकार आपण पाहिलं. अगदी ज्या पद्धतीने आतापर्यंत 4 बॉल खेळलेत आणि 4 मध्ये 18चं योगदान दिलंय, ज्याच्यामध्ये इन्क्लुडिंग 3 सिक्सेस, ज्याच्यामध्ये 3 षटकार आहे. मनगडात ताकद आहे. जेव्हा लोक तुम्हाला कमजोर समजतात तेव्हाच तुम्ही चांगला खेळ करून दाखवा. सूरज को अपना सारथी बना, पसीने का अमृत बहा, अपने जज्बे का डमरू बजा, फिर खेलो एक पारी, जो सब पे पडेगा तू भारी. आणि अशाच प्रकारची खेळी सध्या अर्जुन मैदानाच्या आतमध्ये करतोय. महाभारतामधला अर्जुन आपल्याला सगळ्यांना आठवतोय. त्यांनी सांगितलं होतं मला माशाचा डोळा दिसतोय, पक्षाचा डोळा दिसतोय, आणि इथे सांगितलंय मला बॉल आता फुटबॉल सारखा दिसतोय. अर्जुन यावेळी मात्र पुन्हा मिड विकेटला अगदी दूरवरून क्षेत्ररक्षक आला, तोपर्यंत सिंगल नंतर एकच धाव स्कोरकडवर अजून ऍड होईल. 29 आतापर्यंत 1 विकेटच्या पतनानंतर जिथे संदीप बावडेकर अगदी अस्वस्थामध्ये आउट झालाय, आयकॉन प्लेअर. त्यानंतर जबाबदारी आता किरण आणि अर्जुन या जोडीने घेतली आणि मागच्या मॅच मध्ये देखील अर्जुनने खूप चांगली कामगिरी केली होती, किरणने देखील चांगली कामगिरी केली होती. हे दोन्ही खेळाडू सध्या मैदानामध्ये अगदी तळ ठोकून राहिलेत आणि तोपर्यंत आता इथून ब्रेक थ्रूची गरज. फटका चांगला आहे यावेळेला, क्षेत्ररक्षक आहे, रॉकेट थ्रो करेल, तिथे मात्र संधी आहे. पंचांचं बोट आकाशामध्ये. किरण बॅक टू डगआउट. आदिनाथचं कौतुक करावं लागेल. इनफिल्डच्या आतमध्ये ज्या वेगानं बॉलला पकडलंय तेवढ्याच वेगानं बॉलला फेकून देखील दिलंय. आणि तदनंतर मात्र शैलेश काळेचं काम होतं, त्याने अगदी स्टंपला लवकरच हिट केलंय. आणि ते मात्र पहा विकेट कशा पद्धतीनं किरण माघारी परततोय. किरण गेला, आता सूरज. व्हेर इज वन एंडिंग देर इज न्यू बिगिनिंग. जिथून एका अध्याय संपतो तिथे दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होते आणि आता हा अध्याय कसा आहे ते पाहणं गरजेचं आहे. सूरज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि एकीकडे आपण पाहिलं तर अर्जुन मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून आहे. अर्जुनसाठी हा बॉल यावेळी मात्र फुलर लेनचा बॉल होता, फ्लिक करायचा होता, परंतु आपण पाहिलं शॉर्ट पॉइंटला बॉल जातोय, तोपर्यंत एक सिंगल आली. या सिंगल नंतर आपण पाहतोय 1 धाव अजूनही स्कोर कार्डवर ऍड झाली. भरपूर सारे प्रेक्षक, रात्री जर आपण पाहिलं तर जवळजवळ 11:30 वाजलेले आहेत, तरी सुद्धा मोठ्या संख्येनं प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना वातावरणामध्ये आता थोडीशी थंडी जाणवायला लागली, परंतु हे प्रेक्षक आहेत दर्दी आणि म्हणूनच इथे भरपूर मोठ्या प्रमाणात केली त्यांनी गर्दी. मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये येईल, कारण शैलेश काळेचा हा बॉल, टक्काचा आवाज, बॉल सीमारेषा पार, फरार. 6 धावांसाठी आलाय.
दणदण करत हा षटकार. रात्रीची शांतता आणि त्या शांततेमध्ये बॅटचा अगदी स्वीट साऊंड अगदी प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचला आणि हा आवाज सगळ्यांच्या आवडीचा आहे. आणि हा षटकार आपण पहा, स्टँड अँड डिलिव्हर्ड, कुठल्याही प्रकारच्या जबाबदारी संपूर्ण किरण मस्कर यांनी घेतलेली आहे. आणि किरण मस्कर हे नाव जोडलं गेलं की ते आयोजन नेहमी यशस्वीच होतं. शब्दांची जादू आहे या समालोचकाकडे. पाटण तालुक्यामध्ये खरं तर पाटण तालुक्याचा मान सन्मान आणि अभिमान किरण मस्कर. सध्या आपण पाहिलं तर बॅट्समन इज ऑन फायर, एक वेगळ्या रंगात आणि वेगळ्या ढंगात सध्या बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. अर्जुन 6 बॉल मध्ये आतापर्यंत त्याने 20 आणि आता सूरजने षटकार ठोकलाय, ज्याने पहिल्याच बॉलवर आक्रमक रवैया धारण केलाय आणि इथून षटकाराने सुरुवात केली. मनगटातल्या ताकदीचा वापर त्यांनी केलाय. ओ यावेळेला मात्र थोडस दबाव शैलेश काळेवर, बॉल थोडस ऑफस्टिकच्या बाहेर सोडण्याचा, रडार मध्ये आता बॉल टाकायचा नाही, शैलेशचं हे तंत्र असेल. परंतु आता बायोडाटा पूर्णपणे रीड केलाय दोन्ही फलंदाजांनी आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा. ओ यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अगदी जंप मारली, त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल सीमारेषा पार, दणदण करत पंचांच्या इशारे येतोय. 6 धावांसाठी आलाय हा लांबलचक षटकार. अफलातून पारी, अफलातून पारी. आता मात्र पहा ज्या पद्धतीचा सूर दोन्ही खेळाडूंना गवसलाय, लाजवाब पारी दोन्ही खेळाडू करत असताना. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता उडान हौसले से होती है. अगदी पहा ऑफस्टिकला पिच केला होता, त्यानंतर फिरून काढलाय. 43 धावा आता धावफलकावर लागल्यात, 2 विकेटचं पतन झालंय. आणि आता चर्चा चर्चा आणि चर्चा. रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाच्या दरम्यान आता चर्चा होते की कशा पद्धतीनं या ठिकाणी पहिला ब्रेक थ्रू मिळेल, यासाठी ही चर्चा चालली. चर्चेने अनेक प्रश्न सुटतात असं म्हटलं जातं, परंतु आता इथे जास्त चर्चा घेतली तर आमचा प्रश्न गंभीर होईल, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे विनंती करतो, अंपायर्सला देखील विनंती करतो, क्षेत्ररक्षक पांगावून घ्या. तीन षटकांचा सामना या ठिकाणी झालाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. मैदानात आलं पाणी, थोडस बदलेल का या मॅच ची कहाणी, कारण 43 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागल्यात. या शेवटच्या षटकामध्ये आयकॉन प्लेअर वर हल्ला चढवलाय. युद्धाचा नियम आहे, हल्ला तुम्ही मोरक्यावरच चढवा. या संघाचा आयकॉन त्याच्यावरच हल्ला चढवला गेलाय. युद्धामध्ये सेनापतीवर हल्ला चढवला की संपूर्ण मोहित इज ऑन हॅट्रिक. रोहित गोलंदाजी मार्कवर, माफ करा, रोहित गोलंदाजी मार्कवर आलाय आणि इथं थोडासा रिदम चुकला गेलाय. अर्जुन आणि डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. एमटीसी लाईव्हचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने एमटीसी लाईव्हचं थेट प्रक्षेपण तुम्ही अगदी क्लिअर प्रक्षेपण पाहायला मिळतंय. कॅमेरामॅनचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. गोलंदाज सय्यार. ओ यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर जास्त उंची घेतली, तिखट ते बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न आणि तो बाउन्सर यशस्वी झालाय. आणि अशाच प्रकारची गोलंदाजी आता करणं गरजेचं असेल या मॅच मध्ये रेणुका देवी स्पोर्ट्स संघाचा रोहितला, कारण समोर बॉल टाकला ओव्हरपिच बॉल तर ते बॉल षटकारासाठी पाठवले गेलेत आतापर्यंत अर्जुनच्या बॅट मधून. पुन्हा एकदा इथे मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, जजमेंट चुकलाय, बॉल अगदी स्प्रिंग सारखा उडालाय, तदनंतर आलाय लॉंग ऑनला. तिथे मात्र बघता बघता बॉल सीमारेषा गाठली आणि आलाय हा चौकार. प्रयत्न 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 भरपूर प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, परंतु शेवटपर्यंत बॉलला अडवू शकले नाही आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय 4 धावा. चुका ह्या महागात ठरू शकतील. पहा बॉल भरपूर वेळ हवेमध्ये गेला होता
आणि तदनंतर कॅच मात्र ड्रॉप झाली आणि त्याचा परिणाम देखील पहा मैदानाच्या बाहेर अगदी बॉल गेलाय. ओ यावेळी मात्र ऑफस्टिकला सोडून जाणारा बॉल, पंचांचा इशारा, वाईट बॉलचा दबाव तंत्र आता गोलंदाज रोहित वर जाणवायला सुरुवात झाली. क्षेत्ररक्षणाची साथ देखील महत्वाची असते. संगीताला जशी मृदुंगाची साथ हवी असते तशी गोलंदाजांना क्षेत्ररक्षकाची साथ असायला हवी लागते. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, तिथे एकाची जबाबदारी महत्वाची नसते. युनिटी इज द स्ट्रेंथ. ओ फटका चांगलाय, लाजवाब स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? बॉल वन बाउन्स, व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आलाय, 4 धावा. आता या खेळाडूंना थांबवणं मुश्किल ही नाही, नामुमकिन आहे. कारण इथून सूर गवसला, ज्या पद्धतीनं आक्रमकता धारण केली ती आक्रमकता अगदी लाजवाब आहे. त्रेपन्न धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागल्यात. धावसंख्येचा आजचा उच्चांक गाठला जाईल का? रोहितवर आता भरपूर प्रेशर जाणवेल, कारण त्याच्या बॅट मधून त्याच्या गोलंदाजी करत असताना आतापर्यंत आपण पाहिले 2 चौकार आलेत आणि अजूनही 3 बॉल या षटकातील शिल्लक आहेत. 53 पर्यंत धावांची मजल गाठली गेली आणि आता अजूनही 1.3 ओव्हरचा खेळ शेष आहे. त्याच्यामध्ये देखील हाणामारी भरपूर होईल, कारण दोन्ही खेळाडू आता मैदानामध्ये अगदी तळ टोकून उभे राहिलेत. जजमेंट चांगलं आहे दोन्ही खेळाडूंचं. फटका यावेळेला मात्र फसलाय, अगदी फ्लड स्लाइडच्या ठिकाणी बॉल गेलाय. घोषांकित क्षेत्र आहे, पंचांचा इशारा, एक सिंगल आली तरी चालेल हेच म्हणत असेल आता रोहित, परंतु षटकार आणि चौकार आता त्याला थांबवायचे आहेत. व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी, एक तिखट बाउन्सर आपण रोहितच्या माध्यमातून पाहिला, परंतु जसा ओव्हर पिच बॉल आला तसा मात्र चौकारासाठी पाठवून दिले. बॅट्समन अर्जुन सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन स्ट्राईकला आपण पाहतोय. बाकी क्षेत्ररक्षक अगदी थंडी आता वाढत चाललेली आहे. थोडस गारवा निर्माण झाला वातावरणामध्ये आणि जसजसं रात्र होत जाईल तसं आणखीन गारवा देखील जाणवायला लागेल. रोहितचा पुढचा बॉल, या बॉलवर देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव. शॉट फाईन लेगला घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने स्कोर फलक 55 पर्यंत पोहोचलाय. थोडस सामना स्पीडअप करायचा आहे. मिड इनिंग मध्ये आपण जिजा टायगर आणि निनाय देवी स्पोर्ट्स या टीमच्या कॅप्टन्सला विनंती करेन, मिड इनिंग मध्ये टॉस साठी यायचं आहे. बॉलला फेकलं हवाई सफर साठी, स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये बॉल टाटा बाय बाय, षटकार. जी आक्रमकता आपण का पाहतोय, लाजवाब आक्रमकता, अगदी हल्ला चढवलाय गोलंदाजांवर, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय सूरज अर्जुनच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. एकूण जर विचार केला तर आता स्कोर कार्ड वर 61 धावा, 61 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 विकेट, ज्याच्यामध्ये आपण किरणला पाहतोय, त्याच्यानंतर संदीप बावडेकर. हे दोन्ही विकेट गेल्यानंतर आता दोन्ही जबाबदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांनी संघाला पूर्णपणे सावरलं आणि 12 बॉल फेस करत अर्जुनने आतापर्यंत 36 धावांची 300च्या स्ट्राईक रेटने तो सध्या खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, तर 200च्या स्ट्राईक रेटने सूरज सध्या खेळतोय. त्याने 600च्या स्ट्राईक रेटने सूरज खेळतोय, जो 2 बॉल फेस करत 12 धावा आतापर्यंत त्यांनी स्कोर कार्डवर काढल्यात. दोन्ही खेळाडूंचे मजबूत इरादे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक जण स्वप्न घेऊन आलाय, प्रत्येक संघनायक स्वप्न घेऊन आलाय. भरपूर मेहनत या खेळाडूंनी केली आणि तेव्हाच नंतर आज आपण पाहतोय तर त्यांची वर्णी या ठिकाणी लागली गेली या प्लेइंग 11 मध्ये, पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये. शेवटचा षटक, पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर मिड विकेटला 1 बाउन्स बॉल, सीमारेषा पार, फिल्डर आहे त्याच्या डोक्याच्या वरून, त्याला चुपचाप खडे राहो हीच भूमिका घ्यायला लावली आणि तदनंतर पहिल्या बॉलवर चौकार.
दीपक यांच्या पहिल्याच बॉलवर आक्रमक रवैया धारण केला आणि पहिल्या बॉलला षटकारासाठी चौकारासाठी पाठवून दिलंय. ओ यावेळी तर बैठाफटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली असावी, कारण ज्या पद्धतीचे एफर्ट्स आपण यष्टी रक्षकाचे पाहिले, 100% एफर्ट आणि 100% कमिटमेंट आपल्या टीमसाठी, ते प्रत्येक खेळाडूकडून अपेक्षित असतं. जेव्हा तुम्ही प्रीमियर लीग खेळता तेव्हा तुम्हाला आज आपल्या गावासाठी नाही तर आज आपल्या संघ मालकासाठी खेळायचंय. आणि सुरेशजी सचिनजी येळवे आणि सुरेश कारेकर सर यांचा हा संघ आपण पाहतोय आणि हा संघ मालकासाठी खेळायचंय. तर कलावती 11 आपण जर पाहिलं तर अनिलजी पवार सर यांचा हा संघ आहे. संघ मालकांचा जर विचार केला तर ते देखील या मॅच मध्ये जिंकण्याची अपेक्षाच ठेवून असतील, कारण त्यांची देखील भरपूर मेहनत आहे. तर आणखीन एक सिंगल आली, या सिंगल नंतर आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये एक षटकार ठोकल्यानंतर, एक चौकार ठोकल्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉलवर सिंगल आल्यात. सिंगल डबल चालतील श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या टीम साठी. हो परंतु यावेळेला मात्र आक्रमण केलं, हल्ला चढवलाय, स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच हॉरिझॉन्टल बॅटने बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. सूरजच्या बॅट मधून आता आपण पाहतोय 5 मध्ये 23. सूरज सध्या खेळत असताना आणखीन एक लांब 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 लांबच लांब आणखीन एक षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार. पंचांचा इशारा आलाय 6 धावांसाठी. काय अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन, आज थांबायला तयार नाही दोन्ही फलंदाज. दोन्ही फलंदाजांनी भरपूर वेळ या मैदानावर काढलाय आणि आता आत्मविश्वासी सारखी दुसरी दैवी शक्ती नसते असं म्हटलं जातात. आत्मविश्वास पूर्ण खेळी दोन्ही खेळाडू करत असताना 6 मध्ये 29 वर खेळताना सूरज सध्या पाहतोय आणि 13 मध्ये 37 अर्जुन, या दोन्ही खेळाडूंनी आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण योगदान दिलंय. पुढे सरसावून जाण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅडच्या मधून यष्टीरक्षकाकडे गेलाय बॉल आणि शेवटचा बॉल आलाय डॉट. तोपर्यंत आपण पाहतोय 79 धावांचा पल्ला आतापर्यंत गाठला गेलाय, ज्याच्यामध्ये दोन्ही खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन अतिशय महत्वपूर्ण आहे. एकीकडे सूरज 7 मध्ये 29, दुसरीकडे 13 मध्ये 37 अर्जुन खेळतोय, अर्जुन खेळलाय. अर्थातच दोन्ही खेळाडूंचं महत्वपूर्ण योगदान आपल्या टीम साठी आपण पाहतोय कलावती 11 या संघासाठी. आणि आता 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचंय श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या टीमला. चला दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करेन टॉस साठी या. जिजा टायगर आणि निनाई देवी स्पोर्ट्स या दोन्ही टीमला विनंती करा आपण टॉस साठी चला. चला थँक्यू सो मच. पाटण तालुका प्रीमियर लीग आदरणीय शिवा जाधव, किरण मस्कर, आपण आम्हाला या ठिकाणी संधी दिलीत त्याबद्दल आपलं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देतोय. तोपर्यंत इथेच मी थांबतो. धन्यवाद. नेक्स्ट टॉस जिजा टायगर आणि निनाई देवी स्पोर्ट्स. टॉस साठी यायचंय. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. विकास जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. श्रीकांत जाधव साहेब कदम, श्रीकांतजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. या दोन्ही टीम्स या प्लीज. आजच्या दिवसातली लास्टची मॅच आहे. कॅप्टन्स या, बोथ द कॅप्टन्स. कॅप्टन्स या प्लीज या. I love Patan.
आय लव्ह पाटण आणि PTPL हा कॉल करायचा आहे. कोण करते? गणेश दादा तू करतोय? येस दादा, स्पिन दी कॉइन. आय लव्ह पाटण PTPL टॉस जिंकलाय. टॉस निनाय देवीनं जिंकलाय. दे वॉन्ट दी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. मात्र निर्णय तरी आम्ही तुमच्यापर्यंत कळवतो. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. आपण बघतोय पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 PTPL 2025 सीझन 5 अफलातून क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र या स्पर्धेचं विशेष आकर्षक म्हणजेच मोटरसायकल बाईक आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र ही महाराजांची प्रतिमा असलेली भव्य दिव्य ट्रॉफी. त्यानंतर जर का आपण बघितलं तर या 2 स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळतात. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सरचे स्वागत करतो आहे आणि घेऊन जातो या दुसऱ्या डावामध्ये, जिथे मात्र विजयासाठी 30 बॉल मध्ये धावा करायच्या. 80 स्ट्रायकिंगला शैलेश आपल्याला पाहायला मिळतात आणि नॉशकिंगला अनिकेत. गोलंदाजी मार्क वरती सूरज आपण बघतोय. पाहूया सूरज यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. सूरज यांना सध्या इथून मात्र गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते. बॉल तयार होतोय. दरम्यानचा पहिल्या मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकातील हा पहिला बॉल. बॉल तयार. पहिलाच बॉल. काय बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहा भरपूर उंची आहे आणि खरं तर इथे पहा पंच आपल्या हातांचा पिसारा फुलवत त्यांनी आमच्यापर्यंत इशारा दर्शवला की हा व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चला प्लीज, टीम मीटिंग आता चालणार नाही. फिल्डिंग करणारा संघ टीम मीटिंग बिलकुल चालणार नाही. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. अजूनही एक सामना आम्हाला कव्हर करायचा, काही बंद नाही आहेत. त्यामुळेच आम्ही विनंती करतो आपल्याला फास्ट क्रिकेट इथून खेळावं लागेल. इथे जर का आपण बघितलं तर व्हाईट बॉल पंचाने घोषित केला, परंतु स्वतः आता अंपायर पडताळणी करतील एक्झॅक्टली या बॉलची पिचिंग कुठे झाली आहे. येस, पंचांचा निर्णय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे जर का आपण बघितलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून अंपायरला चॅलेंज केलं गेलं होतं खरं तर. आणि इथे जो त्यांचा रिव्ह्यू होता तो गमावलेला आहे. वन बाउंडची ताकीद दिली आहे या गोलंदाजाला. पाहूया पुन्हा एकदा पहिला बॉल हाताळण्यासाठी हा गोलंदाज तयार होईल. बॉल तयार होतो आहे. सूरज थांबतोय, वेळ घेतोय, कारण त्याला माहिती आहे पुढे आयकॉन खेळाडू सध्या उभा आहे आणि आयकॉनच्या विरोधात आपल्याला सध्या चांगली बॉलिंग करायची आहे. आणि पहा योग्य टप्पा त्याला इथून मात्र निवडावा लागेल. बॉल आता पुन्हा एकदा तयार झाला. सूरज यावेळीचा बॉल हवेत आहे. बॉलच्या मागे
फिल्डर धावतात, प्रेक्षकांना जागेवरून उठवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती एक धाव प्राप्त झाली. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हा सर्वांना वेळ लावणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र डे नाईट फॉर्मॅट या स्पर्धेचा आपण बघतोय. पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व 5 जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. जशी जशी वेळ वाढत जाते असे सर तशी तशी प्रेक्षकांची अजून गर्दी वाढत जाते. म्हणजे हे प्रेम आहे, गर्दी जास्त होतीये या स्पर्धेच्या अनुषंगाने. आणि जर का आपण बघितलं तर हे प्रेम आहे. आज जर का आपण बघितलं तर नाईट च क्रिकेट खरं तर प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. यावेळेला बॉल हवेत पकडला जातोय झेल. विकेटचं प्रात्यक्षिक. पहिला खेळाडू इथून मात्र बाद होतो. आयकॉन खेळाडू शैलेश इथून मात्र बाद झाला. चला न्यू बॅटर राजदादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चला नेक्स्ट बॅटर धावत परत आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं. दोन या आकड्यावरती खरं तर पहिला झटका बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. टीमचा आयकॉन खेळाडू इथून मात्र जड पावलांनी मैदानाच्या बाहेर रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हिमांशू वलम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहूया. हिमांशूच्या माध्यमातून आता इथून मात्र कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. त्याच्याकडे प्रचंड ताकद आहे आणि आता त्या ताकदीचा वापर त्याला करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये लक्ष मोठं आहे. नितीन सर म्हणजेच त्या लक्षाचा पाठलाग करत असताना तुम्हाला आता मोठे फटके मारावे लागतील. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी सूरज चांगली गोलंदाजी. एक चांगला टप्पा त्यानं मात्र निवडला. पुढचा बॉल यावेळेला देखील बॅकफुटला गेले. स्ट्रोक चांगला परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे एकच धाव मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. एकाच धावेवरती खरं तर या फलंदाजाला संयम दाखवावा लागतो. मेंडेटरी पहिल्या पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवण्याचे चान्सेस असतात. परंतु इथे मात्र अद्यापही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. महेशजी येळवे साहेब संघ मालक अनिकेत साठी कॅश प्राइज आले. त्याने जर 50 धावा केल्या तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याच्यासाठी दिलं जाईल. थँक्यू सो मच. संघ मालकाकडून अनिकेत साठी कॅश प्राइज 50 धावेसाठी. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. क्या बात आहे. अनिकेत वरती खरं तर पैशांच्या माध्यमातून प्रेम दाखवलं जाते. यावेळेला बॉल हवेत फटका फसलाय. आणखीन एक विकेट मिळतीये गोलंदाज सूरजला. बॅटर इथून मात्र बाद होतोय. धक्का क्रमांक दुसरा. हिमांशू बॅक टू द डगआउट. हिमांशू इथून मात्र बाद झाला आणि पहा नाराजी तो व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि जड पावलांनी खरं तर तो मैदानाच्या बाहेर चालला. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाले दत्तात्रय म्हात्रे सर, लवजी जाधव सर, आशिषजी चोरगे सर, किरणजी मस्कर सर. त्यानंतर जर का आपण बघितलं तर विघ्नेशजी मडवी सर देखील आपल्याला पाहायला मिळाले. अनेक आणि आमचे नवी मुंबईचे अतिशय उत्तम समालोचक, हिंदीतलं समालोचन देखील आपल्याला ऐकायला मिळालं. सचिन सर देखील आपल्याला पाहायला मिळाले. अशा अनेक समालोचकांची मांदियाळी आपण खरं तर या स्पर्धेच्या अनुषंगाने बघितली. चला भरपूर स्लो चालला गेम. विनंती आहे फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. बॉलर तयार होतोय. आज सुबोध सर आपल्याला पाहायला मिळताना स्क्वेअर लेग अंपायर. या वेळेला देखील वेग प्रचंड होता. खरं तर या वेगाचं प्रत्युत्तर बॅटरकडे नव्हतं. हा वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता. ऍक्शन रिप्ले या बॉलचा. पहा बॉल पडला, राईज झाला
आणि इथे जर का आपण बघितलं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सूरज पहा प्रभावित करतात. 5 बॉल त्यांना हाताळलेत या ओव्हर मध्ये. जर का आपण बघितलं या वेळेला देखील इथे जर का आपण बघितलं तर पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल. आता उघडा डोळे बघा नीट. या पुढील चेंडू असणाऱ्या फ्री हिट. आता फ्री हिटचा बॉल. सुरुवातीला चांगले बॉल हाताळले परंतु इथे मात्र दिशा भरकटली आणि पंचांचा निर्णय जी विकेट होती त्या विकेटच्या बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फ्री हिट बॉल होता. इथे पहा लेग बायच्या रूपानं ही एकदा आपल्याला पाहायला मिळतीये आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल. षटक संपलंय. 1 ओव्हरचा खेळ संपला. 5 धावा धावफलकावरती 2 गणांच्या मोबदल्यात. पहा हा ऍक्शन रिप्ले. ओ क्या बात आहे. इथे जर का आपण बघितलं एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र बॅटरला शांत ठेवलं. अधीनात या खेळाडूला 3 बॉल त्यानं फेस केलेत. एकही धाव त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेली नाहीये. आता पाहूया ओव्हर नंबर 2 मध्ये सूरज नंबर 2 सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज डिस्ले नवला स्पोर्ट्स या टीमला रिप्रेझेंट करत असताना पाहूया आता हा खेळाडू कशा रीतीने खेळ दाखवणार आहे. आज तालुका लेवलचं क्रिकेट प्रत्येक खेळाडू खेळतोय. महेश एवढे यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. अनिकेत या खेळाडूला बॉल तयार होतं पुन्हा एकदा. यावेळेला स्पीड साऊंड बॅट उचलला फेकून दिलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. 6 धावा षटकार. फटका आपल्याला पाहायला मिळाला. खीच के मारा खेचून मारला आणि या बॉलवरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 5 शपल झालं आणि इथे मात्र चला बॉल द्यायचं. इथे जर का आपण बघितलं तर एक नुकताच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती झपाट्यानं बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती डबल डिजिट मध्ये रन्स आपण बघतोय. 1 11 धावा. टेनिस बॉल या स्पर्धेच्या अनुषंगाने खरं तर वापरला जातो. बॉल तयार होतो पुन्हा एकदा. या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागतंय. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक हा गोलंदाज करत असताना आता बॉल पुन्हा एकदा तयार होईल. पुढचा बॉल घेऊन पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल तयार. पुढचा बॉल तयार. सूरज डिस्ले योग्य टप्प्यावरती आतापर्यंत हा गोलंदाज गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल. यावेळेला फटका चांगला इनफिल्डच्या बॉलनं बॉल चाललाय मैदानाला गुदगुल्या करत. गोळीच्या वेगानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर अधीनाथच्या बॅट बनणं हा चौकार आपण बघतोय. चार धावा आपल्याला पाहायला मिळाला. 4 धाव्याच्या मदतीने धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. सोळा धावा धावफलकावरती 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. बॉल तयार.
या वेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्लक रेझर मध्ये चांगली फिल्डिंग झाली, पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल डबल न काही होणार नाहीये, लक्ष मोठे 80 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. अजूनही मात्र 20 बॉल मध्ये 63 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. म्हणजेच नितीन सर इथून तुम्हाला गेअर बदलावा लागेल आणि आता मोठे फटके खरे तर खेचावे लागतील या मॅच मध्ये. अंकित कडे ती क्षमता बॉल तयार. या वेळेला देखील तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले, चांगली फिल्डिंग मिड ऑफ रिजन मध्ये. खरं तर खूप चांगला टप्पा या गोलंदाजाने निवडला आणि तिथे मात्र जशी फिल्डिंग लावली तशा प्रकारची गोलंदाजी करत असताना सुरत दिसलं. शेवटचा बॉल या षटकातील पाहूयात, हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. सेकंड पॉवर प्ले मधील हा शेवटचा बॉल. फटका अप्रतिम आहे, बाबा 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 बाबा, कौरा मोठा यो छक्का, 6 धावा. आणि आमच्या मोटरसायकल बाईकला खर तर जर का आपण बघितलं तर मानवंदना देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आम्हाला पाहायला आवडेल. हा ऍक्शन रिप्ले सरळ जाऊन आदळला, आमची जी या स्पर्धेची मालिकावीर बाईक आहे तिला जाऊन हा बॉल खर तर आदळला आणि इथे मात्र 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 18 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 57. आणि इथून पुढे आपण ऐकणार आहोत आशिष सरांना. आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली किरण सरांचा आणि संपूर्ण PTPL कोर कमिटीचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. शिवादादा आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो आणि मी समालोचक सुनील लांबोर इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. हो, चांगला बॉल इथे हाताळलाय. अगदी आपण जर पाहायला गेलं तर 18 चेंडू 57 धावांची गरज असताना आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होईल लेग बायच्या स्वरूपात. पंच सुबोध सरांचा इशारा मात्र पाहायला मिळतोय. किरण आलाय, सन्मान घेत आहोत अतिथी कक्षामध्ये. जो आवाज तुम्ही ऐकला था आज खूप दिवसानंतर, मी म्हणेल की 1 वर्षानंतर हा आवाज मैदानामध्ये ऐकायला भेटला आणि तळवलीची आठवण झाली. प्राध्यापक म्हणजे ज्यांनी भरपूर विद्यार्थ्यांचे भविष्य ज्यांनी घडवले असे प्राध्यापक आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व अर्थातच आमचे गुरुवर्य दत्तात्रयजी म्हात्रे सर यांचा सन्मान यावेळी मात्र केला जातोय. थँक्यू सो मच. अजूनही तोच सदाबहार आवाज आहे आणि अजूनही ज्या पद्धतीने मॅच रंगवला गेला, दत्तात्रय म्हात्रे सरांनी बऱ्याचशा आठवणी ताज्या केल्या. मी म्हणेल की या स्पर्धेला उपस्थित राहून थँक्यू सो मच. हे असतं तालुक्यासोबतचं नातं काय असतं. रायगडचे ते आहेत, पेणचे आहेत, मात्र पाटण तालुक्याची त्यांची वेगळी नाळ जोडली आहे आणि वेळेतला वेळ काढून ते उपस्थित राहिलेत. धगधगीच्या युगामध्ये वेळ कोणाकडेच नसतो, जो आपल्या माणसासाठी वेळ काढतो तो आपला असतो. सुनील लांबोर प्लीज सर. सानपाड्याचा आवाज म्हणजे ज्या मातीतून आम्ही आलोय, जिथून आमचा प्रवास सुरू झाला तो सानपाडा आणि सानपाड्याचा आवाज आहे. सुनील लांबोर सर, त्यांचा सन्मान केला जातोय. आणि सुनीलला सोशल मीडिया जास्त आवडते. रावण ग्राफिक्स साहिलला लगेच त्यांनी मी म्हणे खुनवलं, भाऊ माझी रील काढ, आणि उद्याच्या दिवसामध्ये ही रील तुम्हाला बघायला भेटेल. सुनील, बॉक्स क्रिकेट असेल किंवा ओरम क्रिकेट असेल, महाराष्ट्रभर त्याचा आवाज तुम्ही ऐकत आलात. सुनील लांबोर सर, थँक्यू सो मच. आपण वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. सोहळ्याची शोभा वाढ. थँक्यू. आशिषजी चोरगे सर यांचा आवाज तुम्हाला संध्याकाळपर्यंत ऐकायला भेटेल. जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत आशिष चोरगे सर काय आपल्याला सोडून जात नाही, कारण त्यांचा तालुकाच त्यांचा आहे. तर ऐकूयात त्यांना कमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू, धन्यवाद. जव्या मॅचच्या दिशेने इथे धोक्याची घंटा होती, वेकी खरा पाहायला मिळाली, अवघड स्थितीमध्ये पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलं. चिकी सिंगल. आदिनाथ
किरण मागील मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स राहिलाय गोलंदाजीतून. पुढचा बॉल ऑन साइडला वळवलाय, गॅप शोधून काढले, बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावा त्या 6. PTPL येतोय एक खणखणीत षटकार. पुढचा बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न, पायामध्ये अगदी बुंद्यातला बॉल, यॉर्करचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले. बॅट अँड पॅड मध्ये तिखट यॉर्कर पाहायला मिळाला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं किरण याने. चांगला बॉल. रिक्वायर रन रेट आपण पाहायला गेलं तर 22.15च. टप्प्याचा बॉल पुल केलाय, अगदी निर्जन स्थळी बॉल ट्रॅव्हल झालाय. विजय बॉल पर्यंत अगदी वेगाने आलाय. त्याला माहिती आहे ही धाव दुसरी धाव घेऊन द्यायची नाहीये, तेच त्याने केलं. तिसरं षटक समाप्त झालंय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या एक मॅजिकल आकडा अगदी आपण स्कोर कार्ड वरती बघू शकता. रन झाल्यात 33, विकेट आल्यात 3 आणि ओव्हर देखील झाल्यात 3. थँक्यू सो मच सुनील रामबोल सर आणि आमचे मार्गदर्शक दत्तात्रय म्हात्रे सर आज या ठिकाणी उपस्थित राहून अगदी चांगली साथ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून दिली. त्यांची वाणी आपण ऐकलीत. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 चेंडू 47 धावांची गरज आहे. येणारे 12 बॉल 47 धावा म्हणजे षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. आणि ती धमक, ती ताकद दोन्ही बॅटरकडे आहे. दोन्ही बॅटर देखील मोठ्या फटक्यासाठी जाणले जातात. 12 बॉल मध्ये 8 मोठे प्रहार चढवावे लागतील. मोठे फटक्याची गरज आता मात्र टीम रेणुका देवी स्पोर्ट्सला असेल. गोलंदाज आलाय 4थ्या षटकासाठी, मोहन आलाय. बारा बॉल 47, 33 धावा, 3 विकेट, 3 ओव्हरचा खेळ समाप्त. ओहो, इथे अगदी यष्ट्यांच्या जवळून, लेग स्टिकच्या बाहेर अगदी जवळून जाणारा बॉल. खूप चांगल्या टप्प्यावरती ऍक्शन रिप्ले बघू शकता. चांगला बॉल, चांगला टप्पा हाताळलाय. पुन्हा एकदा तोच टप्पा, गती परिवर्तन केलं, धीम्या गतीने टाकला. इथे स्ट्राइक रोटेट करायची होती आणि स्ट्राइक रोटेट करत असताना रनआउटच्या स्वरूपात आदिनाथला मात्र जावं लागेल माघारी. एक जमेची बाजू जागा सोडली प्रथमेशने. त्याला माहिती आहे इथे बॅटिंग होत नाहीये व्यवस्थित, फटके येत नाहीये, त्यामुळे जमेची बाजू त्याने विकेट सॅक्रिफाइस करावी लागली आदिनाथला. रनआउटच्या स्वरूपात ऍक्शन रिप्ले बघू शकता. सूरजने पिसले होते त्या ठिकाणी. रोहित आलाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश वरती नजरा असतील. फुल टॉस बॉल, अगदी फुल टोल वसूल करायचा होता. प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडलीये. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण होते. 2 धावा आल्या, 2 धावेने धाव फलक 36 या आकड्यावरती. 10 बॉल आता करायचे आहेत 44 धावा. 10 चेंडू 44 ची गरज आहे. मोठ्या फटक्याची गरज असेल. मगाशी मॅच कोणी विसरू शकत नाहीये. तो सामना अगदी चित्तथरारक सामना पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगल डबलने मात्र अगदी या धावा मात्र पुढे सरसवले जात आहेत. धाव फलक हलत ठेवण्याचं काम. टीमची धावसंख्या 37. लक्ष मोठा आहे. मोठ्या लक्षाचा पाठला करायचा आहे. 9 चेंडू आता 43 करायचे आहेत.
थोडीशी अवघड स्थिती श्री रेणुका देवी स्पोर्ट्सच्या संघाकडनं पाहायला मिळते. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण जर पाहायला गेलं तर बॉल अगदी डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. 8 चेंडू 43. सध्याच्या घडीला कलावती 11 संघाचं पारड थोडस जड पाहायला मिळते. सामना थोडासा त्यांच्या बाजूने सध्या तरी पाहायला मिळतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे चांगलं स्टंपिंग संदीपच्या माध्यमातून. अमोल आलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चकवलं. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळलाय बॉल. 7 बॉल 43 हव्यात. अमोल आलाय. अजून एक मॅच आहे त्यामुळे थोडस स्पीडअप घ्यायचंय. यानंतरची मॅच जिजा टायगर आणि त्यांच्या विरोधात निनाई देवी स्पोर्ट्स. इथे बॅटला ब्रश होऊन अगदी शरीर वेध घेणारा हा बॉल होता. चेंडू गोशंगी क्षेत्रामध्ये. एकच धाव मात्र प्राप्त होईल. 6 बॉल 42 करायचे आहेत. अवघड असं विकेट अगदी अष्टांवरती आदळलाय. बघू शकता एक्शन रिप्ले. हो क्लीन बोल्ड झालाय. काठी काढली. बेल सोडवला. सहा बॉल 43. विजय आलाय गोलंदाजीसाठी. ज्याच्या नावात जय आहे तो मात्र विजय. चला थोडस घाई करा मित्रांनो, कारण अजून एक मॅच आहे. घड्याळामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 12:20 झालेत. ओ इथे चांगला बॉल. पाच बॉल 43. 5 बॉल 43 ची गरज. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. प्रथमेश याच्या बॅट मधून षटकार आलाय. 4 चेंडू आता 37 करायचे आहेत. चार बॉल 37. आणखीन एक समोरच्या दिशेने खेळलेला फटका. बॉल अगदी चाललाय. टप्पा टप्पा घेत चेंडू सीमा पार. चौकार. अगदी आपण जर पाहायला गेलं तर आता थोडासा उशीर झालाय. 3 चेंडू 33 करायचे आता. लोअर फुल टॉस बॉल आक्रमण करायचं होतं, परंतु चेंडू अगदी घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मात्र मिळेल. 2 बॉल आता 32. चला दोन्ही टीम तयार राहा. जिजा टायगर आणि निनाई देवी स्पोर्ट्स दोन्ही टीम लगेच सज्ज राहायचंय. ओ समोरच्या दिशेने फटका सजवलाय. बॉल जाईल अगदी मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा. आलाय उत्तुंग षटकार. पराभवाचे अंतर कमी करणारे हे षटकार पाहायला मिळत आहेत. अभिजित हारुगडे यांनी कॅच जर घेतला तर कॅप्टन 26 यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक.
ऑन दी स्पॉट देण्यात येईल. ओहो, आणखीन एक मोठा ब्लास्ट आलाय. हे पराभवाचे अंतर कमी करणारे षटकार. अगदी बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. ताकद आज थोडीशी कमी पडली. आपण जर पाहायला गेलं तर शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच घेऊन गेले. 19 धावांनी हा सामना अगदी कलावती 11 या संघाने मात्र पूर्णपणे आपल्या काबीज केला. परंतु प्रथमेश, काय बॅटिंग राहिली, अप्रतिम बॅटिंग प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना मात्र घेऊन गेले. स्ट्राईक त्यांना भेटली नाहीये, परंतु तरी देखील सामना सोडायला तयार नव्हते. 9 चेंडू त्यांनी या मॅच मध्ये फेस केले. 27 धावा त्यांनी कुठल्या, अप्रतिम. तर या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच सूरजला देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. या सूरज.